मला वाटतं अशा पद्धतीचे प्रकरण मंत्रालयामध्ये होणं अत्यंत चुकीचं आहे आणि या सगळ्या घटनेचा तपास सुरू आहे. आपल्यासमोर सगळ्या बाबी ह्या लवकरच येतील. मला असं वाटतं रोहित पवारांचे दररोज वेगवेगळे स्टेटमेंट येतात आहेत. यामध्ये आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाई पटेल असेल, प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांनी आपल्या सगळ्यांशी अतिशय सविस्तरपणे या विषयाशी संवाद साधलेला आहे आणि ज्या घटना घडतात आहेत, खरं तर दादांच्या जाण्यानंतर मी वहिनींचं मनापासून कौतुक करेल. आम्हाला त्यांचा अभिमान वाटतोय की चौथ्या दिवशी त्यांनी खऱ्या अर्थानं ती जबाबदारी पेलली. भावना महत्त्वाच्या आहेत, पण त्याच्या पलीकडे जाऊन जनसेवेची भावना आणि कर्तव्य महत्त्वाचं आहे हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. इतक्या दिवसांमध्ये अनेक व्यक्तींनी अनेक विधानं केलेली आहेत, पण मला असं वाटतं की आता ती वेळ नाही की त्या सगळ्या विधानांना उत्तरं देता येतील. योग्य वेळी सगळ्या प्रश्नांची उत्तरं हे पक्षश्रेष्ठी देतील. मी आता तुम्हाला तेच सांगितलं, कारण की कोणतेही पुरावे नाहीत आणि अशा पद्धतीचे विधानं करणं अत्यंत चुकीचे आहेत. त्यांच्याकडे या सगळ्या विधानांचा, या सगळ्या बातम्यांचा जे काही पुरावे असतील तर ते त्यांनी समोर मांडावेत. मोतीबिंदूचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यावर आम्ही काही फार बोलू शकत नाही. आम्ही तसं असतं तर मी भंडारामध्ये दुसऱ्यांदा आली आणि वेगळ्या पद्धतीचं सांगायची आम्हाला गरज नाही. आम्ही काम करतो. विरोधकांमध्ये राहून केवळ सत्ताधाऱ्यांवर बोलणं, हे चर्चेत राहणं आणि आपल्या विरोधकांवर सत्ताधाऱ्यांवर टीका करणं हा विरोधकांचा एक कलमी कार्यक्रम आहे. आम्ही काय करतो त्यापेक्षा तुम्ही सत्तेत असताना काय केलं हे जर जनतेला सांगितलं तर मला असं वाटतं ते पण फार महत्त्वाचं आहे. हे खऱ्या अर्थानं मंगळसूत्र काढून किंवा ही गोष्ट चुकीची आहे. पण असं होऊ नये अशा पद्धतीने निश्चित मला वाटतं.